रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या डोंबिवलीमध्ये चक्क गुलाबी झालेला रस्ता बघायला मिळालाय। डोंबिवली MIDC मध्ये अनेक रासायनिक कंपन्या आहेत आणि डोंबिवलीकरांना नेहमीच या प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो। यापूर्वी काही वर्षांच्या आधी डोंबिवलीमध्ये हिरवा पाऊस, ऑरेंज ऑइल मिश्रित पाऊसही पडला होता। तर आता केमिकलमुळे MIDC मधला संपूर्ण रस्ता हा गुलाबी रंगाचा झालाय। रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या प्रमाणावरती गटारात केमिकल असल्याचं दिसून येतंय आणि या केमिकलमुळे दर्प देखील सुटलाय असं स्थानिक म्हणतात। 2020 मध्ये हाच गुलाबी रस्ता हा विषय लावून धरण्यात आला होता। त्यावेळेला असणारे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील याची दखल घेतली। मात्र आता 5 वर्षांच्या नंतर पुन्हा एकदा हे रस्ते गुलाबी झालेत। पुन्हा एकदा प्रदूषणाचा मुद्दा उफाळून आलेला दिसतोय। अधिकारी वर्ग यामध्ये काही लक्ष घालणार आहे का, हा मुद्दा आहे। दरम्यान जसं विधान भवनामध्ये रेड कार्पेट टाकलं जातं तसं डोंबिवलीमधल्या रस्त्यांवरती गुलाबी कार्पेट दिसतंय, असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी लगावला। विधान भवन मध्ये रेड कार्पेट बघायला मिळत आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्हाला आता गुलाबी कार्पेट सारखी परिस्थिती त्या रस्त्यावरती झालेली आहे। याचा अर्थ असा आहे की या AQIच्या अंतर्गत प्रदूषणचं स्तर किती गेलेलं आहे। आणि हे आज नाही, तिकडच्या ज्या असलेल्या वेस्ट असलेल्या इंडस्ट्रीज किंवा पर्यावरणयुक्त त्या इंडस्ट्रीमध्ये STP लावावी ही गेल्या अनेक वर्षापासून डोंबिवलीची ही मागणी होती। कारण केमिकल झोन हा केल्यामुळे तिकडचं पूर्ण वातावरण दूषित झालेलं आहे। सरकारने याच्यात तातडीने लक्ष घातलं पाहिजे। दरम्यान या संदर्भात तथ्य तपासलं जाईल आणि तात्काळ कारवाई करू असं आश्वासन आता पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी दिलंय। तर डोंबिवली MIDC फेज 2 या परिसरामध्ये नाल्यांची स्वच्छता मोहीम देखील आता सुरू करण्यात आली आहे। याच्यातलं तथ्य मी तपासून पाहीन की कुठेही रस्ते गुलाबी झाल्याची माहिती माझ्याकडे प्राप्त नाही। अगदी खालच्या लेवलला काही पाण्यामध्ये प्रदूषण झालं आहे, त्याच्यामुळे काही केमिकल रिॲक्शन आहे का हे तपासून पाहीन आणि अशी कुठेही असले तर त्याच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।